आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा शासन निर्णय राज्यातल्या सर्वच माध्यमांच्या सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा शासन निर्णय महत्त्वाची माहिती देणार आहे। 21 ऑगस्ट 2024च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयात कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण जाणून घेऊया। सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय। शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे। शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हा उत्तम पर्याय आहे। खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील। या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल। यामध्ये प्रसंग परत्वे, शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल। शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याची कार्यवाही करावी। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे। यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांचा देखील समावेश आहे। त्यामुळे या घटकांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 5% प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल। अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल। शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे। असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची राहील। मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान 3 वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील। याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी। मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे। फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी काय आहे तेही लक्षात घ्या। शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे। नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे। यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील। नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी। शाळांमध्ये बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करताना 6 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। या संदर्भात शाळा व्यवस्थापन अथवा क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत। तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे
याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे। सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता तक्रार पेटी बसविणे व त्या संदर्भातील संदर्भ क्रमांक 1 येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे। यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल। यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे अनुपालन शाळा केंद्र तालुका अथवा शहर साधन केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे। सदर परिपत्रकान्वये या समितीने करावयाची कार्य तपशीलवार नमूद करण्यात आली आहेत। राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे। याबाबतचा आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात। समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो। अशा अनुचित प्रकाराचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे। ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोस्को ऍक्ट 2013 या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे। यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून 1 आठवड्यात करावे। अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल। राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती कशी असेल ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। उपरोल्लेखित अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्य स्तरावर आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे। समितीचे अध्यक्ष माननीय आयुक्त शिक्षण हे असतील, तर आपल्याला स्क्रीनवर सन्माननीय सदस्यांची नावे ही दिसत आहेत। सदस्य सचिव म्हणून माननीय सहसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय हे असतील। उपरोक्त अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा ठराविक कालावधीत आढावा घेणे आवश्यक आहे। गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व 2 महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा। यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत। याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीस सादर करावा। राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने 3 महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा। याबाबतची जबाबदारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील। शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन अथवा संस्था अथवा मुख्याध्यापक अथवा शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी। अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याच्या निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकतात। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा महत्त्वाचा शासन निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भातला आहे। शाळांचं हे अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे। हा संपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।